तर इथे मी घेतलेली आहे सुकट आणि सुकट पहिल्यांदा आपल्याला निवडून घ्यायची आहे। सुकटीचं डोकं आणि शेपटीचं पाट आहे ते काढायचं आहे, मधलं पाट देखील काढायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 5 ते 6 मिनिटं मी सुकट छान भाजून घेतली, गरम पाण्यामध्ये घालायची आणि मग धुवून घ्यायची आहे स्वच्छ। त्यानंतर फोडणीकरिता पॅनमध्ये 2 पळ्या तेलामध्ये 2 हिरव्या मिरच्या, खूप सारं लसूण मी चेचून घातलं, 2 कांदे चिरून घातले, बारीक कांदा शिजत आला की 2 चमचे लाल तिखट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा हळद, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे, 1 वांगा मी कापून घातलेला आहे, लगेचच धुवून घेतलेली सुकट घालायची आहे, झाकण द्यायचं आहे, झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर सुकट छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वाफेवर सुकट छान शिजवून द्यायची आहे। आणि जर की तुम्हाला वाटत असेल सुकट लागतीये कढईला तर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे, गरम पाण्याचा, आणि अशा प्रकारे आपल्याला सुकट शिजवून घ्यायची आहे। सुकट शिजली की त्यामध्ये मी 3 फोडून अंडी घातलेली आहेत, अंडी देखील दोन्ही साईडने छान शिजवून घ्यायची आहे। अंडी शिजली की वरून घालायची आहे कोथिंबीर आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली सुकट इथे तयार झालेली आहे।